गोलंदाजची मार्कवर पहिला गोलंदाज प्रशांत स्ट्राइकला आहे किरण आणि नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय शुभम यांना। किरण ही शुभम सलामीची बल्लेबाजी जोडी आपण पाहतोय। सामना करेल प्रशांत याच्या चेंडूवरती। चला पहिला चेंडू टाकून घ्या, चला फटाफट जरा खेळा। 3-3 षटकांचा सामना आहे। 3.5 झालेत, 3:40 झालेत, त्यामुळे अर्ध्या तासामध्ये हा सामना झाला पाहिजे। गोलंदाजची मार्कर प्रशांत, स्ट्राइकला किरण। पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिला चेंडू सुरेख चेंडू, अफलातून चेंडू, काय चेंडू ठेवला, वा वा। वाईट यॉर्करचा प्रयास केला आणि समजलेला चेंडू जाऊन विसावला। बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली। सेमीफायनलची पहिली लढत आपण पाहतोय। राजवेल रायडर्स क्रिकेट संघ वर्सेस ओवी 555 मांडकी खांबेवाडी संघ यांच्यामध्ये चालू असलेली सेमीफायनलची पहिली लढत आपण पाहतोय वाईटवाडी संघामधून। सुंदर चेंडू हलक्यात ड्राइव्ह करायचा, रनआउटचा खतरा होऊ शकतो का? जर का थ्रो झाला असता तर नक्कीच रनआउटचा या ठिकाणी खतरा झाला असता, पण जोखीम उठवत नाही। पाहायला गेला तर क्षेत्ररक्षण तगडं आहे दोन्ही संघांचं। राजवेल रायडर्स संघाचं क्षेत्ररक्षण खूप तगडं आहे। लेफ्ट हँड बॅट्समन साठी वेगळं क्षेत्ररक्षण थोडं सजवतायत। मित्रांनो, असं म्हणतात आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत। संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे। प्रशांत याची गोलंदाजी आपण पाहतोय, थोडासा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्रक्षेत्र थोडासा बदल केला। पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रशांत याचं। सुंदर चेंडू परंतु आणि पॉवर रनआउट, डायरेक्ट हिट। तर बॅट्समनला मात्र परतावं लागेल बॅक टू प्रविलियन। काय क्षेत्ररक्षण, वा तगडं क्षेत्ररक्षण या ठिकाणी टाळ्यांचा गजर येतोय। बॅट्समन बॅक टू प्रविलियन, संधी असेल डीजेला। यांच्याकडून थोडीशी चूक झाली होती। कधी कधी झालेली चूक ही बरोबर सुद्धा असते, कारण चूक झाली त्या ठिकाणी ओळखलं होतं। बॅट्समन थोडासा पुढे आला होता, रन घेण्याचा मानस होतं, परंतु बॅकअपला तो क्षेत्ररक्षणात खूप तगडा होता। पाहिला इथे डायरेक्ट हिट केलं आणि इथे बॅट्समनला तंबूचा रस्ता दाखवला। रनआउटच्या रूपाने बॅट्समन बॅक टू प्रविलियन। नवीन बॅट्समन येतोय स्ट्राइक वरती, अंकुश। सुंदर चेंडू आणि आता मात्र दिशा दिली डीप मध्ये, क्षेत्ररक्षकला बनावं लागेल दर्शक। चेंडू चाललाय वन बम सीमारेषे बाहेर येतोय, एक खणखणीत चौकार डीजे। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताना प्रशांतचे मात्र सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय।
सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू, परंतु पंच सांगतायत दोन्ही हात समांतर म्हणजेच नक्कीच धावा असेल आव्हान तर एक धाव संख्या मात्र भर घालतायत. साईनगरी चाल नंबर 8 आणि 9 बेतळेगाव दिवा पूर्वच्या महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सुद्धा विनंती करतो की आपण मांडव कक्षामध्ये दाखल व्हायचंय. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहोत. या ठिकाणी बॅटचा रडार मध्ये चेंडू आला, पाठवून दिलं सरळ ऑन साइडला, सीमारेषे बार येतोय खणखणीत षटकार डीजे. साईनगरी चाल नंबर 8 आणि 9 बेतवडे गाव दिवा पूर्वच्या सन्माननीय महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पूजा बागणे यांना विनंती करतो, पूजा बागणे चला स्टेज वरती चला. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी बागडे वहिनी सुद्धा उपस्थित आहेत. आपल्या विनंती करतो की आपण चला लगेच स्टेज वरती स्थानापन्न व्हायचंय. तुमच्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या आपण पार पाडतोय. हा सन्मान तुमचा आमचा सर्वांचा. 5 चेंडू झाले, 5 एकंदरीत धाव संख्या 12. त्यामध्ये एक षटकार सुद्धा मारला, बॅट खाली चेंडूचा सुंदरसा समाचार घेतला. अफलातून फलंदाजी आपण पाहतोय. ओवी 355 मांडकी खांबेवाडी संघाकडून सुंदर चेंडू, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे पण बनावं लागेल दर्शक. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सरळ करंगळ, सीमारेषेबार येतोय खणखणीत चौकार डीजे. पहिलं षटक सामोरी पहिल्या 7 षटकामध्ये धावा खर्च केल्या. थोडस मागडं षटक राहिलं. पहिल्या 3 चेंडू पर्यंत खूप छान क्षेत्ररक्षक होतं आणि शेवटच्या 3 चेंडूवरती मात्र रणनीती प्रहार केला, मोठे प्रहार, घणागती प्रहार. एकंदरीत धाव संख्या 7 चेंडूमध्ये खर्च केला, 16 धावा आणि गोलंदाजाची मार्कवर येतो ज्या गोलंदाजाने सुंदरशी कामगिरी मागच्या मॅच मध्ये केली होती असा मानव. आणि हा यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो. 8वीला हा प्लेअर आहे, 14 वर्षाचा प्लेअर आहे फक्त आणि सुंदरसा कमबॅक, सुंदरशी बॅटिंग, सुंदरशी गोलंदाजीचा नजारा आपल्या संघासाठी पेश करतोय मित्रांनो. याच ग्रामीण क्रिकेट जेव्हा जेव्हा आपल्याला संधी देईल त्याचं सोनं करा. हर एका प्लेअरला गावाच्या टीम मधून, आपल्या वाडीच्या टीम मधून खेळण्याचा अभिमान, खेळण्याचं भाग्य लागतं. मानवचा पुढील चेंडू, बॅटनी कडा घेतली, पाहिलं होतं क्षेत्ररक्षक खूप लांब राहिला, चेंडू चाललाय घरंगळत, सीमारेषे पार येतोय चौकार. प्रयास केला, सुंदरसा बॅकअप दिला, त्या ठिकाणी कर्णधार स्वतः होता. खूप लांबून चेंडूवर त्याला तो पण 2 धाव मात्र नक्कीच कंप्लीट केल्या.
आता मात्र थोडासा खराब थोडीशी भरकटलेली गोलंदाज आपण पाहतोय. लेग साईडला टाकण्याचा माणूस होता परंतु या चेंडूवरती एक स्वेअर मारा वाईटच्या रूपाने आवंत धावसंख्या नक्कीच एकने भर घातली. धावसंख्या पुढे सरकली. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी वारंवार दुसरा चेंडू वाईड येतोय. आता मात्र मानवला थोडंसं कमबॅक करावं लागेल. इथून पुढे चांगले चेंडू हाताळावे लागतील. काहीसा कान मंत्र देताना आपण पाहतोय कर्णधार. पुढील चेंडू पुन्हा एकदा मानव्याचा. सुंदर चेंडू बॅटनी कडा घेतली. क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली आहे पण चेंडू चाललाय वन बम सीमारेषेपर्यंत. खूप लांबून क्षेत्ररक्षक आला तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. अफलातून क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सुंदरसा बॅकअप त्या ठिकाणी दिला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. एकाच रूपांतर 2 मध्ये केलं. दोन्ही धावसंख्या मात्र वधारते. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 26 धावांवरती. दुसरं षटक प्रगतीवरती असताना संत तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचं घर असावे शेजारी. कारण मित्रांनो जोपर्यंत तुमच्यावरती कोणी निंदा करत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये बदल दिसत नाही. पाहिला गेला तर मानव याची सुंदरसं कमबॅक इथून करावं लागणार आहे. पंचांचे पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर बसून उठून झोपून काय ते निर्णय द्या एकदाच. वाईटच्या रूपाने आवांतर धावसंख्या नक्कीच एकने भर घालेल. मात्र सुंदर चेंडू पुन्हा एकदा डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे खूप लांबून चेंडूवरती आला. एक धावा कंप्लीट केली. रनआउटचा खतरा होऊ शकता. कडक थ्रो आपण त्या ठिकाणी पाहिला. सुंदरसा बॅकअप त्या ठिकाणी आलं आणि एकाच रूपांतर पुन्हा एकदा 2 मध्ये केलं. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावते. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 29. दुसरं षटक प्रगतीवरती असताना 29 धावा. सुंदर चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आता मात्र कुठलीही चूक नाही. मानवला मात्र सुर्ग बसला. बॅट्समनला पुन्हा एकदा परतावा लागेल. बॅक टू प्रवेल आणि संधी असेल डीजे प्लीज. चेंडू मानव याचा. पाहूया काय असेल रणनीती. थोडस लांबवलं षटक कारण मला वाटतं या षटकामध्ये 3 वाईड आले होते. अवंतर धावसंख्येमध्ये मात्र 1-2 फरक आला होता. या ठिकाणी पाहिला गेलं तर एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 29 धावा. दुसरं षटक प्रगतीवरती असताना सुंदर चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. धावा घेतल्यात का नाही. खूप सुंदर चेंडू. शेवटचं षटक डॉट ठेवलं. शेवटचा चेंडू डॉट ठेवला आणि एकंदरीत 2 षटकांनंतर धावसंख्या 29. शेवटचे 6 निर्णायक चेंडू असतील. पाहूया काय रणनीती असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी पाहूया संघाकडून येईल वीरेंद्र. याच्या नंतरचा होणारा सामना आपण पाहतोय काळकाई कृपा वाकवली आणि दत्तसाई कंस्ट्रक्शन वहाळ. दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. लगेचच नाणेफेकीसाठी या. काळकाई कृपा वाकवली संघ आणि दत्तसाई कंस्ट्रक्शन वहाळ लगेचच टॉच बॉक्स मध्ये यायचंय. षटकार आहे चौकार आहे सांगायचंय.
षटकार षटकार. आणि धावसंख्या मात्र नक्कीच उंचावते मित्रांनो. मी तुम्हाला या संघाबद्दल सांगेन, राजवेल रायडर्स कुणबीवाडी संघ बराच वेळा फायनल मध्ये आला, परंतु या वर्षात त्यांना एकही फायनल मारता नाही आली आहे. मला वाटतं 3-4 वेळा उपविजेता संघ राहिलेत, परंतु फायनल मारता नाही आली. आज पण पाहतोय आपण सेमीफायनलची लढत इथून जिंकलो तर नक्कीच फायनलचे दरवाजे आपल्यासाठी खुले असतील. दबाव प्रेशर बरंच काही सांगून जातं या मॅच मध्ये, कारण या चमचमत्या ट्रॉफीवरती श्री द्वारकामाई चषक 2026 या टुर्नामेंट या ट्रॉफीवरती आपलं नाव सुवर्ण अक्षराने कोरायचं आहे. सुंदर चेंडू, यॉर्कर लेवलचा चेंडू, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. गचाड क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, काय थ्रो ठेवला आणि एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली. एकंदरीत धावसंख्या पोहोचली आहे 37 धावा. काहीसे चेंडू अजूनपर्यंत शेष असतील. सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. पाहूया रनआउटचा खतरा होऊ शकतो का. आणि एक धावा सुद्धा चोरली आहे. पाहिला गेला तर पंचांचा निर्णय काय ते पाहूया. ज्या ठिकाणी प्लेयर रिव्ह्यू नाहीये, पंच रिव्ह्यू आहे, त्यामुळे रिव्ह्यू घेता येणार नाहीये. जर का पंचा नाव असेल तरच देऊ शकतो. चला रिव्ह्यू घेतलाय पंचाने. पंच रिव्ह्यू असेल, पंचाने रिव्ह्यू मागितलाय. पाहूया काय येतं. पाहूया पंचांचा रिव्ह्यू. पंचाने रिव्ह्यू घेतलाय, कोणाच्या बाजूने लागेल. विकेट आहे, बॅट्समनला परतावं लागेल माघारी. स्ट्रायकरला होता तो बॅट्समन आउट असेल. स्ट्राइक तिकडे जो होता तो बॅट्समन आउट असेल. सांगते राहुल सांगेल. नवीन बॅट्समन स्ट्राइक साठी येईल. या ठिकाणी पाहूया आपण एकंदरीत धावसंख्या पोहोचते. धाव स्कोर सांगतात 37 धावा. 37. अजून काही चेंडू शेष असतील. 3 चेंडू अजूनपर्यंत शेष आहेत. पाहूया की धावांची मजळ मारतात, काय किती धावांचं डोंगर उभं करतात. टार्गेट एक सेट करायचा, पाहूया कुठपर्यंत सेट करतात. 3 चेंडू अजूनपर्यंत शेष आहेत. नवीन बॅट्समन येईल स्ट्राईकला. सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. पाहूया पुन्हा एकदा रनआउटचा खतरा होऊ शकतो. या बॅट्समनला वरती आणायचं होतं, त्यासाठी 2 चेंडू मात्र डॉट आले. सुंदर चेंडू ठेवला वीरेंद्रने. हा सुद्धा चेंडू म्हणजे पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. बॅट कट आहे का राहुल, नक्की काय आहे. रिव्ह्यू एकदाच मिळणार आहे. पंच कायसाठी रिव्ह्यू घेतलाय. बॅट कडे का बघायचंय का.
ओके, बॅट कडे का बघायचंय मित्रांनो. आपण तुमच्या सोयीसाठी आपण 3-3 ओव्हर खेळवतात सामने, नाहीतर 2 षटकांचे खेळून आम्हाला उरकता आलं असतं, परंतु तसं नाहीये. खेळ आहे, खेळाच्या भावना सगळ्यांना समजून घ्या, उमजून घ्या थोड्याशा, कारण आपल्याला सुद्धा चांगला क्रिकेट खेळता यावा या उद्देशाने आपण 3-3 षटकांचे सामने खेळवतोय. तिसरा राऊंड इथून जिंकणारा संघ मात्र फायनल मध्ये दाखल होणार आहे. सामना चालू आहे, आपण पाहतोय. राजवेल रायडर्स कुणबीवाडी वर्सेस ओवी 555 मांडकी खांबेवाडी यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. रनआउट आहे ना, रनआउट. कॅच आउट नाहीये, रनआउट आहे, त्यामुळे बॅट्समनला परतावं लागेल माघारी. नवीन बॅट्समन दाखल होईल क्रीज वरती. संदेश, सुंदर षटक आतापर्यंत वीरेंद्र यांचं पाहूया. अजूनपर्यंत 2 चेंडू शेष असतील. सुंदरसं कमबॅक केलं शेवटच्या 2 चेंडूवरती. निर्धाव 2 चेंडू ठेवले आणि 2 रनआउटच्या रूपाने 2 बॅट्समनना तंबूचा रस्ता दाखवला. कैसा कान मंत्र वीरेंद्र याला देताना. शेवटचे 2 चेंडू. सुंदर चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चेंडू चाललाय 1 बम सीमारेषे बाहेर येतोय. कणकणीत चौकार. एकंदरीत धावसंख्या 4 आणि धावसंख्या उंचावतीये. 41 धावा स्कोर वरती. शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर चेंडू, सुंदर चेंडूला दिशा दिली, पाठवून दिला, सरळ डिपला, सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत षटकार डीजे. सन्माननीय संजयजी जगताप सरांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते आता होणाऱ्या नाणेफेकीचा कौल करायचा आहे. संजयजी जगताप, चला लगेच. पाहिलं गेलं तर 18 चेंडूमध्ये धावसंख्या ठेवल्यात 48. 18 चेंडू आणि 48 धावांची गरज. या ठिकाणी नाणेफेक वाकवली जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केले वहाळ संघाला फलंदाजीसाठी. पाहूया काय रणनीती असेल. तर लगेच हा सामना संपताच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
काय सारखा सारखा रिव्ह्यू मागताव आवाज आला लागला कुठे बॉल खाली कोण जाते पंच चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या हे 3 ओव्हरचाच खेळ ना पुढचा पण फायनल 2 ओव्हरचे खेळ 4 वाजले सूर्य लगेच खाली जाईल दर्शन आणि विजय ही सलामीची जोडी मैदानात दाखल चला ओवी 555 मांडकी खांबेवाडी टीम मीटिंग नको क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि नंतर क्षेत्ररक्षण सजवा लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या 48 धावांचं 48 धावांचं लक्ष ठेवलं 18 चेंडू 48 धावांची गरज असताना सलामीचे बल्लेबाज विजय आणि दर्शन ही सलामीची जोडी मैदानात गोलंदाज मार्कवर पहिला गोलंदाज 16च्या सरासरी या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत पाहूया 3 षटकांचा असेल त्यामध्ये पहिला षटक हा पॉवर प्लेचा असेल चला राहुल लवकर चला प्लीज राहुल आपल्याला विनंती असेल थोडं फास्ट घ्या चला पहिला गेला तर हत्ती गेला आणि शेपूट राहिला असं म्हटलं जातं सेमीफायनलची पहिली लढत आपण पाहतोय मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी चांगलं क्रिकेट खेळता यावं यासाठी आपण टायमिंग बघून 3-3 षटकांचा सामना आपण खेळवतोय सेमीफायनलची पहिली लढत राजवेल रायडर्स कुणबीवाडी वर्सेस ओवी 555 मांडकी खांबेवाडी प्रथम क्षेत्ररक्षण करून आव्हान केलं होतं ओवी 11 मांडकी खांबेवाडी संघाला 48 धावांचं लक्ष ठेवलंय पाठलाग करताना पाहूया सलामीचे बल्लेबाज विजय आणि दर्शन स्ट्राईकला असेल दर्शन नॉन स्ट्राईकला विजय ही सलामीची जोडी मैदानात गोलंदाज मार्कवर पहिला गोलंदाज स्वप्नील पहिला चेंडू सुंदर चेंडू थोडासा स्लोअर वन ठेवला आकुट टप्प्याचा चेंडू जाऊन विसावला निर्धाव चेंडूची सांगता पहिला चेंडू डॉट येतोय पाणी द्या पाणी आता इथे आलो तर पिऊनच जायचं होतं सुंदर चेंडू यॉर्कर लेवलचा चेंडू हलक्याने ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे एक धावा कंप्लीट आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट सुंदर रनिंग बिटवीन द विकेट स्वप्नील यांचं सुंदर षटक आतापर्यंत आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवरती मात्र 2 धावा घेता आल्या पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे जर 16 धावांच्या सरासरीने धावसंख्या बनवायच्या आहेत एकंदर धावा 48 बनवायच्या 3 षटकांमध्ये सुंदर चेंडूला दिशा दिली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे कुठलीही चुकी नाही परतावं लागेल दर्शनला बॅक टू प्रवीण आणि संधी असेल डीजेला डीजे प्लीज
चला रिव्ह्यू घ्या. बॅट कट आहे का बघायचंय. इथे कुठल्याही प्रकारचा पंचांवरती दबाव आणायचा नाहीये. अपील करावी कारण पाहिलं सकाळपासून आपण जोरदार अपील करताय त्याचप्रमाणे आम्हाला वाटलं ही सुद्धा अपीलच असेल पण ही सिरियसली अपील असेल एवढं वाटलं नव्हतं. पाहूया पंचांनी रिव्ह्यू घेतलाय काय येईल डिसिजन लगेचच येईल. लगेचच या ठिकाणी निर्णय येईल. एक मिनिट टच करतोय सांग लगेच निर्णय येईल. बॅट्समन नॉट आउट असणार आहे. चला आता झालं ना राहुल. नॉट आउट आहे बॅट्समन. चला चला आता लगेचच बॅट्समन नॉट आउट आहे. चेंडू असेल या ठिकाणी डॉट. चेंडू डॉट आहे ना त्याचा. ओके थँक्यू. एकंदरीत धाव संख्या 3 धावा. चेंडू झाले आतापर्यंत ओव्हर समाप्त. पहिलं षटक समाप्ती आणि एकंदरीत धाव संख्या फक्त आणि फक्त 3 धावा. दुसऱ्या षटक प्रगतीवरती आणि वाईटच्या रूपाने आव्हान नक्कीच भर घालेल. 1 धावसंख्या पुढे सरकते. पंचांचा निर्णय आता अंतिम असेल. आता नो डिस्कस प्लीज. जर का डिस्कस केलं तर पेनल्टी द्या सर्व संघाला. सकाळपासून ते पंच म्हणून कामगिरी पाहतात. प्रत्येक वेळी अपील नका करू प्लीज. सुंदर चेंडू स्क्वेअर लेगला एक हलक्या हाताने ड्राइव्ह केला. 1 धावा कंप्लीट केली. एका धावाने समाधान मानावं लागेल. एकतरी धाव संख्या थोडीशी विसावलेली. फक्त आणि फक्त 5 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे परंतु सुंदर शेवटपर्यंत जाऊन क्षेत्ररक्षक करेल तोपर्यंत मात्र
आउटफील्ड खूप फास्ट आहे, चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर येतो एका खणखणीत चौकार डीजे. फक्त आणि फक्त 9 धावा, 48 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीवरती आहे. या ठिकाणी एक धावा कंप्लीट, दुसरी धावा सुद्धा कंप्लीट आणि एकंदरीत 2 धावा कंप्लीट. अकरा धावा. इथून जिंकणारा संघ फायनल मध्ये दाखल होणार आहे. हरणाऱ्या संघाची मात्र खेळी या स्पर्धेतील संपुष्टात येईल. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राइक वरती विजय. सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू. वाईट यॉर्करचा प्रयास करण्यास समजला, चेंडू जाऊन विसावला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. एक धावा कंप्लीट आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. एकंदरीत धाव संख्या थोडीशी विसावलेली, स्थिरावलेली. फक्त आणि फक्त 12 धावा. सुंदर चेंडू, समोरच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धावा कंप्लीट आणि एका धावावरती एकचं रूपांतर 2 मध्ये केलं. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावांवरती. मित्रांनो, क्रिकेट आहे ते क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पाहिलं गेलं तर 48 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना थोडासा संघ कचाड्यात सापडलाय. षटकाची समाप्ती आहे त्या ठिकाणी. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्या लचक बसले असेल तर चेंज करून घ्या पंच. दुसरा पंच चला. शेवटचे 6 चेंडू, 48 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करायचा होता, परंतु धावसंख्या फक्त आणि फक्त 14 धावांवरती विसवलेली. 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. सात चेंडू आणि 34 धावांची गरज. ओवी 555 मांडकी खांबेवाडी हा संघ होईल का फायनल मध्ये दाखल, की राजवेल रायडर्स कुणबीवाडी? चला फास्ट घ्या, थोडं फास्ट मोमेंट घ्या मित्रांनो. 3-3 षटकांचे सामने आपण खेळतोय. 1 तास झाला या सामन्याला. सामना चालू आहे. सुंदर चेंडू, कार्पेट लेवलने खेळलेला चेंडू आणि घरंगळत चाललाय सीमारेषे बाहेर. येईल चौकार. संध्या की संघ एका संघर्ष करताना पाहायला मिळतोय.
त्यानंतर आपण मुख्य व्यासपीठावरती अक्षयजी मांडवकर साहेब यांचा यथोचित सन्मान आपण करणार आहोत. तसेच प्रणित भागणे यांच्या शुभ हस्ते आपण अक्षय सर यांचा यथोचित सन्मान करणार आहोत. त्यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. प्रणितजी भागडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. मुख्य व्यासपीठावरती पुन्हा एकदा मैदानाकडे वळणार आहोत. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा चेंडू तितका चांगल्या रीतीने खेळून काढलाय. 2 धावा पळून काढतील दोन्ही फलंदाज. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकले स्कोर कार्ड वरती 20 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेला मात्र असं वाटतं की फक्त पराभवाचं अंतर काहीसं कमी होतंय का. यावेळेला मोठा फटका खेळून काढलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू जाऊन पोहोचतोय सरळ 6 धावेंसाठी. एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. बऱ्याच कालावधीनंतर एक चांगला षटकार पाहायला मिळाला. या षटकाराने एक धावसंख्येला संजीवनी नक्कीच दिली, परंतु 48 धावांचं लक्ष आता कुठेतरी मोठं होतंय का हे मात्र पाहावं लागतंय. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी करताना पाहायला मिळतात गोलंदाज. सुरुवातीचे 2 षटका सुद्धा नियंत्रित गोलंदाजी झाली होती आणि याही वेळेला आडव्या बॅटने खेळून काढलाय आणि चेंडू जाऊन पोहोचतोय सरळ 6 धावेंसाठी. सलगच्या 2 षटका चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळाले. एक आक्रमक पवित्रा घेतलाय जणू काही या फलंदाजानं. आपले मनसुबे स्पष्ट करत असताना पाहायला मिळतात फलंदाज. चांगली फटकेबाजी करतोय विजय आपल्या संघासाठी, परंतु विजय आपल्या संघाला विजय देतोय का हे मात्र पाहावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत 32 धावा. 2 चेंडू मध्ये अवघड असं समीकरण, 2 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष समीकरण आहे. बॉल द्यायचंय. परंतु क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. जर एखादा इथे नो बॉल आला आणि सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार जर पाहायला मिळाले तर नक्कीच काही घडू शकतं. क्रिकेट हा मित्रांनो अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, परंतु काय घडतंय बिघडतंय हे मात्र आपल्याला पुढील काही कालावधीत सांगतंय. कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल हे मात्र पाहावं लागणार आहे. एका बाजूला विजय आपल्या संघाला विजय देण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठ करताना पाहायला मिळतोय. सलगच्या 2 चेंडूवरती षटकार आलाय विजयच्या बॅटमधून. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. 1 चेंडू मध्ये 16 धावांचं समीकरण, अवघड असं समीकरण. यावेळी हलक्या हाताने खेळून काढले चेंडू. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण केली जाते आणि हा सामना संपलेला आहे. यानंतरचा होणारा उपांत्य सेमीफायनलचा दुसरा सामना, एका बाजूला पाहायला मिळतील काळकाई कृपा वाकवली आणि दुसऱ्या बाजूला विपक्षमध्ये असतील दत्तसाई कन्स्ट्रक्शन वहाळ.